नमस्कार. मी प्राध्यापक पुरोगामी विचारमंच नाशिकच्या वतीनं जी अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं व्याख्यानमाला चालू आहे. या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक मोठे विचारवंत बोलून गेलेले आहेत. अतिशय चांगली आणि सखोल मांडणी अनेकांनी केलेली आहे. अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाच्या, साहित्याच्या, त्यांच्या कलेच्या विविध अंगांचा विचार या मंचवर झालेला आहे. याचा मला फार मोठा आनंद होतो आहे. अण्णाभाऊंच्या संदर्भात नवीन इतर माणसं बोलतात किंवा लिहितात त्यावेळेला मला खरोखर मनापासून आनंद होतो. त्याचं कारण, जरी माझी PhD ही अण्णाभाऊंच्या वरची पहिली PhD असली, जरी त्यानंतर बरेच लोकांनी अण्णाभाऊंच्याकडे लक्ष वेधलं असलं, तरी सुद्धा केवळ माझ्या PhDचा विषय एवढा माझा अण्णाभाऊंचा संबंध नाही. अण्णाभाऊ हा माझा आस्थेचा विषय आहे. अण्णाभाऊ हा माझा चिंतनाचा विषय आहे. अण्णाभाऊ हा माझा वेदनेचाही विषय आहे, तळमळीचा विषय आहे. अशा अनेक अंगानं अण्णाभाऊ माझ्या जीवनाला भिडून राहिले आहेत. 1956 ते 1969 या काळामध्ये एक लहान मुलगा मी अण्णाभाऊंच्या सहवासात होतो. अण्णाभाऊंचे संस्कार त्यातून मला झाले. अण्णाभाऊ, अमरशेख आणि गवाणकर यांच्या कलापथकाचे जे दौरे असायचे, लालबावटा कलापथकाचे, त्या दौऱ्यामध्ये मी 4-4 महिने फिरलेलो आहे. असं फिरण्यामध्ये लहानपणी माझं शाळेतलं एक वर्ष गेलं तर समाजाच्या शाळेमध्ये मानवतावादी पद्धतीनं कशा पद्धतीनं झुंजायचं असतं, माणसानं आशावादी कसं राहायचं असतं, संघर्षशील कसं राहायचं असतं, माणसानं व्यापक कसं बनायचं असतं आणि जाती ओलांडून पलीकडे कसं जायचं असतं आणि वर्गसंघर्षाचा लढा कसा करायचा असतो, याचे संस्कार त्या वर्षात माझ्यावर जे झाले त्यातून मी घडलोय अशी माझी प्रामाणिक धारणा आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचं जीवन आणि कार्य याच्यावर अनेक लोक बोलले असतील. अण्णाभाऊ साठेंचं जीवन आता बऱ्याच लोकांना कळलेलं आहे. तसं 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊंचा जन्म झाला वाटेगावमध्ये. वाटेगाव तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अण्णाभाऊ शाळेला जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. काही लोकांनी प्रयत्न केला, पण अण्णाभाऊ पारंपरिक अर्थानं पहिलीही पास होऊ शकले नाहीत. ते त्या शाळेत आपल्या टिकू शकले नाहीत. ज्या शाळेमध्ये जातीवादी वागणूक मिळते त्या शाळेमध्ये थांबायचं नाही असं बाल अण्णाभाऊंनी ठरवलं आणि अण्णाभाऊ शाळेतून बाहेर पडले. त्यामुळं ते पहिली पास नाही. 4 महिने प्रयत्न झालाय. 1.5 दिवसाची शाळा असं काही मुलं म्हणतात, ते खरं नाही आहे. 4 महिने प्रयत्न झाला, वेगळ्या पद्धतीचा प्रयत्न झाला. त्याच्यामध्ये अनेक प्रश्न उभे राहिले. एक तर 1930चा काळ, तो म्हणजे 28-27 पासून पुढं, त्या काळामध्ये दलितांच्या मुलांनी शाळेमध्ये येऊन बसायचं ही मान्यताच सवर्णांची नव्हती. कोल्हापूरच्या शाहूराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये सगळ्या मुलांना शिकवलं पाहिजे आणि गावातल्या सगळ्या मुलामुलींचा सर्वे घेऊन त्यांना सक्तीचं मुलामुलींना शिक्षण मिळालं पाहिजे. असं झालं नाही तर गाव कंवर पाटील आणि कुलकर्णी यांना मी दंड करेन, अशा प्रकारची भूमिका शाहूराजांनी घेतली होती. आणि त्या भूमिकेचा परिणाम आजूबाजूच्या संस्थानिकांच्यावर झाला होता. वाटेगावचं संस्थान कुरुंदवाड, आमच्याकडे औंध नावाचं संस्थान आहे. औंध संस्थान बरंचसं पुरोगामी होतं. बॅरिस्टर आप्पासाहेब पंत हे गांधीवादी होते आणि त्यांनी 39 सालीच मंत्रिमंडळ तयार केलं होतं गांधीवादी पद्धतीनं. त्यामुळे या भागामध्ये जे पुरोगामी वारं सुरू होतं, कर्मवीर भाऊराव पाटील आपलं काम करत होते, क्रांतिसिंह नाना पाटील आपलं काम करत होते, गाडगे बाबा 1919 साली विदर्भातून पश्चिम महाराष्ट्रात आले आणि ते बरेचसे इकडंच स्थिरावले. या सगळ्यांचा परिणाम बराचसा साहित्यावर झालेला होता, शिक्षणावर झालेला होता. अण्णाभाऊ जेव्हा शाळेत जात होते त्यावेळेला शाळेच्या बाहेर झाडाखाली ह्या मुलांना बसावं लागायचं. या मुलांच्या अंगावर सरळ कपडे नसायचे. सकाळचं कोवळं ऊन अंगावर पडल्यामुळं मुलांना चक्कर मारायची आणि मग ती मुलं निघून जायची. आत वर्गात काय चाललंय हे त्यांना कळतच नव्हतं. खिडकीतून किंवा दार उघडा असेल तर त्यांना दिसणार किंवा सर जोरानं ओरडले तर दिसणार. एरवी त्यांना काही कळत नव्हतं आणि सरांना त्यांची चिंता नव्हती. सरांना उलट ह्यांनी कशाला शिकायचं. बामणाघरी लिहून
कुणब्या घरी दाणं आणि म्हारा मांगा घरी गाणं ही रीत होती. आणि त्या रीतीप्रमाणे हिने वागावं ना, रीत सोडू नये यांनी, धर्म पाठवू नये. अशाच प्रकारची एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक दहशत आपल्या सगळ्या परिसरात होती. त्या दहशतीवर मात करत काही मुलं शिकली. जी मुलं अपमान सहन करू शकत होती अशी काही मुलं शिकली. अण्णाभाऊंचा एक म्हणजे चुलत भाऊ दिनकर साठे हा बीकॉम झाला आणि पुढे बँकेत गेला. अण्णाभाऊंच्या पेक्षा थोडा लहान तो. म्हणजे एखाद्या मुलानं शिकायचं ठरलं तर तो शिकू शकत होता. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेमध्ये सगळेच शिकू शकत होते. भाऊराव पाटलाच्या संस्थेचा पायाच दलितांची मुलं, मुस्लिमांची मुलं, गरिबांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं हा पाया होता. पण अण्णाभाऊनं ते लाभलं नाही. अण्णाभाऊ शिकत होते त्यावेळा बर्डे मास्तर हे वाटेगावचे प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक, ते शिक्षक होते. आणि बर्डे मास्तरनी ही सगळी अस्पृश्यांची मुलं एका वर्गात बसवायला सुरुवात केली. त्याबद्दल काही ब्राह्मण आणि काही प्रतिगामी इतर लोक, म्हणजे जातीची नावं घ्यायची गरज नाही, ब्राह्मणांची सुद्धा घ्यायची गरज नाही, प्रतिगामी लोक एवढंच म्हटलं तर चालतंय, पण यांनी त्या बर्डे मास्तरांच्यावर हल्ला केला काशेगावमध्ये. आणि बर्डे मास्तर हा तुफान असा सैनिकच असल्यामुळं बर्डे मास्तरने त्यातल्या एका माणसाला जखमी केलं. ही केस ब्रिटिशांच्या कोर्टात गेली. आणि केस गेल्यानंतर तिथून निकाल लागला की बर्डे मास्तर निर्दोष सुटले आणि बर्डे मास्तर मुलं एकत्र बसवतात हे बरोबर आहे असं ब्रिटिशांनी जाहीर केलं. आणि त्यावेळेपासून मुलं एकत्र बसायला लागली. म्हणजे बर्डे मास्तर सारखा पुरोगामी शिक्षक त्या गावात असून सुद्धा अण्णाभाऊ साठे वर्गात बसू शकले नाही. अण्णाभाऊ साठे हे लहानपणी आणि पहिल्यापासून आता ते सिद्ध झालंय कमालीचे तैल बुद्धीचे, अत्यंत हुशार, स्मरणशक्ती अफाट, निरीक्षण शक्ती फारच सूक्ष्म असा असणारा हा मुलगा होता. जगावेगळा मुलगा होता. फकीराचं बंड नुकतं होऊन गेलं होतं. अण्णांचा जन्म झाला तेव्हा फकीरा गबऱ्यावरून येतो आणि अक्का बाळण झाली का म्हणून विचारतो. आणि ते म्हणतात हो बाळण झाली आणि बाळंतीण सुखरूप आहे. फकीरा घोड्यावरून आपल्या थैली जी अडकवली गळ्यात त्यातून चांदवडी रुपये वंजुळभर काढतो आणि समोर असलेल्या त्या दुसऱ्या बहिणीच्या ओट्यात टाकतो आणि त्यांना सांगतो की बाळंतीण सांभाळा. अण्णाभाऊनी म्हटलंय की फकीराच्या आयुष्यातून घुटी पिलेला मी लेखक आहे. फकीरा त्याचं कर्तृत्व महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये विखुरलेलं होतं. ते दऱ्याखोऱ्यातलं विखुरलेलं सौंदर्य आणि कर्तृत्व मी फक्त एकत्र केलेलं आहे, गोळा केलेला आहे. फकीरासारख्या मोठ्या माणसाला समजून घेण्याचं सुद्धा माझी योग्यता आहे की नाही मला माहिती नाही. पण तो एक मोठा क्रांतिकारक आणि त्याची गुटी आपण पिलेली आहे आणि त्याचे संस्कार मला 5 वर्ष झाली आणि त्यातून मी घडलेलो आहे असं अण्णाभाऊंनी म्हटलेलं आहे. फकीरा हा 25 साली तुरुंगातून त्यांनी सोडला फकीराला. कारण फकीराच्या विरोधी कोणी साक्ष दिली नाही. तुम्ही लक्षात ठेवा, फकीरांनी ज्यांचे जे धान्याचे साठे लुटले त्या लोकांनी सुद्धा फकीराच्या विरुद्ध साक्ष दिली नाही. फकीराची वकिली एका वकिलानं फुकट केली. सगळी जनता फकीराच्याच बाजून बोलायला लागली आणि कोर्टात ब्रिटिशांना अडचण झाली. सिद्ध काहीच होईना म्हणून फकीरांना त्यांनी सोडलं. पण सोडत असताना हा माणूस पुन्हा रस्त्यानं चालू नये असं इतकं पोलिसांनी मारून आणि बाकीच करून सोडलं. फकीराचे त्यांनी डोळे काढलेले होते, पाय मोडलेले होते, अत्यंत विचित्र अवस्था केली होती. फकीरा तेव्हा काय वयानं म्हातारा वगैरे नव्हता, 44 वर्षाचा माणूस. 1890चा त्याचा जन्म आणि 1925ला तो तुरुंगातून बाहेर आला. पण त्याचा हाल केलेलं होतं. असा फकीरा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ब्रिटिशांची आणि गावगुंडांची बाकीच्यांची एवढी दहशत होती की फकीरांना कोण जवळ घेईना. फकीरांना कुणीही जर जवळ घेतलं नाही तरी सुद्धा फकीरा एक कडा म्हणतात, त्या वाटेगावच्या पश्चिमेला कडा भाग म्हणतात, तिथं डोंगरात फकीरा राहिले. फकीराचे सुप्तपणे आणि चोरून मदत करणारे सिंपथायझर खूपच होते. त्यांनी एक सुंदर छप्पर घालून दिलं तिथं. फकीरा ज्या दगडावर बसायचा तो मोठा 4 हत्तीच्या अंगाचा दगड मोठा होता डोंगरातला, त्या दगडावर बसायचा. समोर मैदान होतं, त्या मैदानामध्ये फकीरानं पोरानं खेळण्यासाठी व्यायामशाळा तयार केली होती, छपराचीच साधी. त्यांच्याकडे एक घोडं होतं आणि त्या घोड्यावरून मुलांना शिकवायचे. अण्णाभाऊ साठे 5 वर्षाचे असताना फकीराच्या विद्यापीठामध्ये सामील झाले आणि फकीराचे संस्कार घेऊन अण्णाभाऊ तयार झाले.
फकीराने अण्णाभाऊंना वेगात पळणं, झाडावर सरसर चढणं, झाडावरून उड्या टाकणं, या झाडावरून त्या झाडावर असं 2-2 किलोमीटर जाणं, नदीत पोहणं, महापूर पोहणं, विहिरीत खोल पोहणं आणि बुडलेलं सगळं साहित्य बाहेर काढणं, जनावरांच्या झुंजी सोडवणं, घोड्यावरून रपेट मारणं, दानपट्टा खेळणं, तलवारबाजी नंतर बिटा नावाचे एक हत्यार आहे ऐतिहासिक, ते हत्यार चालवणं, अंधारामध्ये बरोबर आवाजाच्या वेधानं गोळीबार करणं, असे असंख्य मर्दानी खेळ आणि मर्दानी गोष्टी फकीरांनी अण्णाभाऊंना, त्या लहान बाल अण्णाभाऊंना शिकवल्या. त्याचा परिणाम असा झाला की अजून थोडे दिवस फकीर असते तर अण्णाभाऊ आपणाला दिसतो यापेक्षा वेगळा दिसला असता. पण फकीरा 30 साली गेले आणि फकीरा विद्यापीठाचा सिलेबस तिथंच थांबला. 28 साली एक घटना घडली. क्रांतिसिंह नाना पाटील स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम करत होते आणि अण्णाभाऊंचा मावस भाऊ बापू साठे यांचा तमाशा होता आणि त्या तमाशाचा फड चाललेला होता देवराष्ट्रीमध्ये. यशवंतराव चव्हाणांचं गाव, म्हणजे मामांचं गाव त्यांच्या, पण तिथंच वाढले यशवंतराव. आणि त्या देवराष्ट्रीच्या फडामध्ये तमाशाचा चालू असताना, वग रंगात आलेला असताना रात्री 12 वाजता एक अण्णाभाऊंनी लिहिलं हे, मी सांगतो हे, एक पैलवान दानकन उडी टाकून आला, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणाला आणि त्यानं भाषण सुरू केलं. आमचा तमाशा ऐतिहासिक होता आणि राजा पटकन पुढं बसला आणि सगळी पात्र पुढं बसली आणि टाळ्या वाजवत ऐकायला लागली आणि मी त्याचं भाषण ऐकायला लागलो. हे भाषण अण्णाभाऊंचं चालू असताना ब्रिटिशांच्या पोलिसांनी घोड्यावर येऊन त्यांच्यावर हल्ले केले. गर्दी होती, त्या गर्दीने बरोबर ते घोडीबिडी अडवली आणि क्रांतिसिंह नाना पाटील तिथून सुटले आणि पळत सुटले. नाना पाटील 2-3 किलोमीटर पळल्यानंतर दमले, कारण नाना पाटील हे मोठे पैलवान होते, त्यांचं शरीर असं मोठं होतं, पण त्यांनी क्रांतिकारी माणूस असल्यामुळे सगळंच प्रॅक्टिस केलं होतं. 2-3 किलोमीटर गेल्यावर त्यांनी मागं वळून बघितलं, खादीचे कपडे घामानं निथळले होते, तर मागे एक पोरगं येते त्यांच्या लक्षात आलं. त्यांना शंका आली, मग ते थांबले जरा आणि ते पोरगं पकडलं त्यांनी, म्हटले का रे खोंडा माझ्या का मागे लागलायस? त्याला बाल अण्णाभाऊ त्यांना म्हणाला की नाही, मी तुमच्या मागे लागलो नाही, म्हटले मी तुम्हाला वाट दाखवायला आलोय. नाना पाटलांना फारच भारी वाटलं. त्यांनी पोरगं खांद्यावर घेतलं आणि त्याच्या पिंढऱ्या दाबत ते चालायला लागले आणि म्हणजे कुठली वाट दाखवणार? तर म्हटले तुम्ही जे काम करताय ते आमच्या नानानं केले. कोण नाना? म्हणजे फकीरा नाना. आता नाना पाटील हे वाटेगावपासून एअरवेवर 10 किलोमीटरवर असणाऱ्या गावात तलाठी होते. त्यामुळे त्यांना फकीरा माहीतच होता आणि त्या तलाठ्याची नोकरी सोडून नाना पाटील आले होते. त्यामुळे फकीरा रानू मांग यांना भेटायला मिळतंय म्हटल्यावर ते फारच खुश झाले आणि ही जोडी रात्रभर चालून देवराष्ट्रे ते वाटेगावचा कडा भाग तिथं पोचले. साधारण अंतर 40 किलोमीटर असेल. आणि मग फकीरा आणि अण्णाभाऊंनी म्हटलंय मी आणि ती 2 मोठी माणसं बोलत बसली आणि नानानं म्हणजे फकीरानं मला सांगितलं जा पैलवान आलेत का दूध आणि काहीतरी घेऊन ये जा. मी गावाकडे गेलो, अक्काला सांगितलं, त्यांनी चपात्या दूध आणि तयार करून दिलं आणि मग ते घेऊन मी आलो. तरीही बोलतच होती. हे काय बोलतात मला कळत नव्हतं. मी कंटाळलो होतो. मी त्यांच्या मांडीवर झोपलो आणि बराच वेळ बोलणं झाल्यानंतर अंधार व्हायला लागल्यानंतर नाना पाटील निघून गेले. नाना पाटील भूमिगत झाले होते. त्या काळात स्वातंत्र्य चळवळीचं ग्रामीण विभागामध्ये तेवढं अजून जागृती नव्हती. नाना पाटलांना लोक हे फरारी म्हणायचे आणि नातेवाईक सुद्धा त्यांना घरात जागा द्यायचे नाहीत. अत्यंत वाईट अवस्थेत ते जगत होते. ब्रिटिशांनी सगळे 2-2 किमान खून केलेले गुन्हेगार जे आहेत, जन्मठेपी शिक्षा असणारे, त्यांना सोडलं, त्यांना चांगली हत्यारं दिली. त्यांना सांगितलं तुम्ही नाना पाटील आणि त्यांच्या सहकार्यांना मारून टाकायचं. आणि मग नाना पाटलांच्या पाठीमागं पोलीस लागलेत आणि नाना पाटील पळत आहेत इकडं तिकडं आणि त्यातूनही काम करतायत. अशा अवस्थेमध्ये नाना पाटील होते. भूमिगत कसं राहायचं याचं तंत्रही त्यांना फारसं माहिती नव्हतं, नवीनच होते ते त्या अर्थानं. पण फकीरांनी ते तंत्र तर त्यांना दिलंच. पण त्यापेक्षा महत्त्वाचं, वाळवा शिराळा या 2 तालुक्यामधले नामांकित, ज्याला आपण दरोडेखोर हा शब्द ब्रिटिशांनी वापरलाय, पण ते गरिबांचे कार्यकर्ते, हरक्युलिस फिलिप जसे होते तसे गरिबांचे कार्यकर्ते, श्रीमंतांना लुटून गरिबांना जगवणारे, असे बरेचसे लोक
फकीरांनी ते नाना पाटलांना जोडून दिले आणि त्याचा परिणाम नाना पाटलांच्या बंडाला एक वेगळं बळ आलं, वेगळी झळाळी आली आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्या दिवसापासून शेवटच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊ साठे हे क्रांतिसिंह नाना पाटलांच्या बरोबर राहिले. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या विचारानं त्यांनी काम केलं. नाना पाटील त्यांचे पालक झाले आणि शेवटपर्यंत संकटामध्ये, दुःखामध्ये, वेदनेमध्ये अण्णाभाऊंच्या पाठीवर नाना पाटलांचा हात होता. फकीरा 32 साली फकीरा आणि सगळं कुटुंब पायी चालत 4 महिने चालत मुंबईला पोचलो पोटाच्या पाठीवर. त्या चालत असताना मोठी बहीण भागूबाई तिच्या डोक्यावर एक गटुळं, आईच्या डोक्यावर एक गटुळं, वडिलांच्या डोक्यावर एक गटुळं आणि अण्णाभाऊंच्या ताब्यात ही 2 लहान मुलं शंकर आणि जाई म्हणा जया म्हणा दोन्ही त्यांना हे म्हणतात. आता ही 2 लहान मुलं रात्री कुठंतरी अस्पृश्य असल्यामुळं जागा नसायची. रात्री गावाजवळ एखाद्या लिंबाच्या किंवा वडाच्या झाडाखाली 3 दगडाची चूल करून तिथं थांबायचं. रात्री उशिरा झोप लागल्यानंतर हळूच भागूबाईला किंवा अण्णाला उठवून वडील म्हणायचे की आम्ही पहाटेचं लवकर उठून पुढे जातोय, रस्त्याच्या कडेलाच कुठेतरी काम शोधतोय, आम्ही काम करून तुमच्यासाठी काहीतरी खायला करतोय आणि ही पोरं लवकर उठवू नका, उशिरा जेवढी उठतील तेवढं चांगलं, कारण तोपर्यंत आम्हाला पुढे जाऊन काम करता येईल. आणि मग ही पोरं उठल्यानंतर त्यांना घेऊन तुम्ही या. आई वडील जायचे. कधी कधी 2-3 किलोमीटरवर त्यांना काम मिळायचं, कारण गाव असेल तर काम मिळणार. कधी कधी 8-8, 10-10 किलोमीटर काम मिळायचं नाही. आणि मग ती लहान पोरं भोकाड पसरायची. ही सुद्धा लहानच मुलं, 12 वर्षाचा अण्णा आणि 13 किंवा 14 वर्षाची भागूबाई. पण लहान मुलं रडतायत, आपल्याला रडतायत तसे चालायचे. पिंढऱ्या चिंध्याने बांधलेल्या, पायात काटे मोडलेले, घामानं नितळलेली, भूक लागलेली अशी ही अजान बालकं चालत होती. आणि मग कुठंतरी आई वडील सापडायचे. आई वडिलांनी सांगितलं होतं आम्हाला अगदी रस्त्याजवळ काम नाही मिळालं तर आम्ही आतल्या बाजूला काम करू, पण कुठल्या तरी झाडाला एक चिंदी बांधू, जिथं झाडाला चिंदी बांधलेली आहे तिथं आम्ही आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. आणि मग असं मजल करत कुटुंब चाललं होतं. शहर आलं, अण्णाभाऊंनी वर्णन केलं हे सगळं. शहर आलं म्हणजे अण्णाभाऊ फार खुश असायचे. त्या गावात गेल्या त्यावेळेला सिनेमा नवीन होता, मूकपट येत होता, 32 काळ. सिनेमाचं भयंकर वेळ अण्णाभाऊंना. आणि मग गावात चक्कर मारून यायचे अण्णाभाऊ पहिल्यांदा. मग विहीर कुठं आहे, नदी कुठं आहे, मक्याची कणसं कुठं आहेत, हरभऱ्याचे ढाळे कुठं आहेत, सगळं बघतच यायचे. आणि मग ते येताना काहीतरी खायला घेऊन यायचे. आणि असं दिवस चाललेले होते. त्यांनी वर्णन केले साताऱ्यात आम्हाला फार चांगले दिवस आले आणि आम्ही आठवडाभर राहिलो साताऱ्यात, का तिथं रस्ता करायचं काम चाललं होतं. खडी फोडणे, तुमचं डांबर टाकणे, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणे, हे काम आम्ही करत होतो. या सगळ्या प्रवासामध्ये अण्णाभाऊंनी जे या जगात कष्टाचं काम शिल्लक नाही जे अण्णाभाऊंनी केलेलं नाही. सगळी कामं त्यांनी केली. रस्त्यात एका शेतकऱ्याचा बैल बसला होता, दुसऱ्या बैलाबरोबर गाडी ओढण्याचं काम अण्णाभाऊंनी केले. 12 वर्षाचं पोरगं गाडी ओढतोय, कल्पना करा. अण्णाभाऊंनी ओझेवाल्याचं काम केले, हमालाचं काम केले, ते कपडे विकणारे आणि चहा विकणाऱ्या माणसांचं ओझं घेऊन फिरण्याचं काम केले, श्रीमंतांची कुत्री सांभाळण्याचं काम केले, सिनेमाचं थिएटर लुटून झाडून काढण्याचं काम केले, तिथं थिएटरवर पुन्हा ते तिकीट फाडायचं काम केले सगळं. आणि हे का करायचं तर फुकट सिनेमा बघायला मिळतोय. असं कष्ट करत अण्णाभाऊ वाढत होते. त्यावेळेला मुंबईच्या त्या झोपडपट्टीमध्ये, झोपडपट्ट्या ह्या अलीकडं होत्या, आता तिकडं मुंबई वाढलेली आहे. म्हणजे आरके स्टुडिओ वगैरे जो आहे म्हणजे आता तोही गेला म्हणायचं. तिथं कुठंतरी झाडाखाली ते राहत होते. पावसाळ्यात फार अडचण व्हायची. अण्णाभाऊंनी एक गाणं लिहिले, जे झोपडी पाण्यानं भरली आणि अण्णाभाऊ झाडावर बसले आणि बाकी सगळे असे गुडघेवढ्या पाण्यात होते घरातले, आणि अण्णाभाऊ वरनं गाणं म्हणत होता, पावसानं भरला माझा वाडा. आता पावसानं भरला माझा वाडा, आणि वाडा म्हणजे त्या झोपडीला त्यांनी वाडा म्हटले. एक वेगळ्या स्वभावाचा माणूस, एक वेगळ्या ताकदीचा माणूस. मुंबईत गेल्यानंतर त्यांची कॉम्रेड RB मोरे यांच्याशी भेट झाली. कॉम्रेड मोरे, KN साळवी, हरिभाऊ पगारे,
कॉम्रेड खवळे, कॉम्रेड चव्हाण असे त्यांना दलित जमातीतून जन्माला आलेले पण कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते भेटले. कॉम्रेड मोरे हे कोण आहेत कळलं पाहिजे. 1924 पासून कॉम्रेड मोरेंनी चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्याचा प्रयत्न चालू केला होता. ते तशा प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे. शाळेत विद्यार्थी असताना कॉम्रेड मोरेंनी अस्पृश्यता पाळतात म्हणून शाळेत आंदोलन केलं होतं. त्यामुळे त्यांना शाळेतनं काढून टाकलं होतं आणि कोर्टात केस गेली आणि शाळेला ब्रिटिशांनी सुनावलं, ह्या पोराला परत घ्या. असा पहिल्यापासून बंडखोर असणारा हा मुलगा महाड तालुक्यामध्ये कोकणामध्ये त्याचं गाव जवळ आहे तिथं महाडच्या, तो मुलगा पुढं बाबासाहेब आंबेडकरांना कळलं की महाडला काही लोक काहीतरी करतायत. बाबासाहेबांनी कॉम्रेड मोरेला बोलवून घेतलं आणि माहिती घेतली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी आपले काही सहकारी त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला निरीक्षक म्हणून पाठवले. आणि मग बाबासाहेबांना कळलं की हे चांगलं काम चाललंय आणि या कामात आपणाला सुद्धा फायदा याचा. आणि मग बाबासाहेबांनी 27 सालचा चौदार तळ्याचा सत्याग्रह, जगप्रसिद्ध सत्याग्रह, मानवतावादी भूमिकेचा सत्याग्रह, समतेचा सत्याग्रह, शोषणमुक्तीचा सत्याग्रह, माणसाच्या अस्मितेचा सत्याग्रह, माणसाला माणूस म्हणून तुम्ही मानलंच पाहिजे यासाठी आव्हान देणारा सत्याग्रह, हा सत्याग्रह आपल्याला माहिती आहे. तो सत्याग्रह झाला तेव्हा कॉम्रेड मोरे हे, त्यावेळेला ते कॉम्रेड नव्हते बरं का, आरबी मोरे हे संघटक होते त्याचे आणि बाबासाहेबांचे बॉडीगार्ड होते. तो कार्यक्रम यशस्वी झाला, त्याचा जगभर फार मोठा इम्पॅक्ट पडला त्या कार्यक्रमाचा. आणि जगातले सगळे विद्रोही नेते, विशेषतः निग्रो, ब्लॅक पॅन्थर, निग्रो आणि बाकी सगळे, हे बाबासाहेब नावाचा एक नवा नेता येतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि बाबासाहेबांचं व्यक्तिमत्वाची उंची वाढली. हे घडत असताना कॉम्रेड मोरे मुंबईत आले आणि एक दिवशी बाबासाहेबांना मोरे म्हणायला लागले की बाबा, मी तुमच्याबरोबर काम करणार आहे पण मला कम्युनिस्ट पक्षात जायचं आहे, जाऊ का? आणि बाबासाहेब म्हणाले, मला एक पक्ष नाही चालवायचा, मला माझ्या विचाराचा प्रवाह संपूर्ण तयार करायचा आहे, एक फोर्स तयार करायचा आहे. मला नुसता फ्रंट नाही बांधायचा, मला नुसता स्ट्रीम नाही करायचा, मला जातीअंत करणारा आणि अस्पृश्यता नाकारणारा फोर्स उभा करायचा आहे. असा फोर्स उभा करायचा असेल तर प्रत्येक पक्षात आपली माणसं असली पाहिजेत आणि म्हणून तू स्वतःहून म्हणतोय तर तू जा पक्षात त्या. मोरे हे बाबासाहेबांची परवानगी घेऊन 1933 साली CPI, त्यावेळेच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये सामील झाले. आणि त्या मोरेंची अण्णाभाऊ मुंबईत गेल्यावरच भेट झाली, झोपडपट्टीत एकत्र सगळे. ती भेट झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण, म्हणजे त्याला मास्तर म्हणतात, कम्युनिस्ट पार्टीतले लोक त्या भागामध्ये मुलं गोळा करून त्या मुलांना ट्रेनिंग द्यायचं आणि कम्युनिस्ट तत्वज्ञान सांगायचं काम करतात. तर त्यामध्ये ते हरिभाऊ पगारे त्यातलेच होते, साळवी त्यातलेच होते, खवळे तसेच होते आणि मोरे तर नेते होते. तर त्यांनी 36 साली अण्णाभाऊंना भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये घेतलं आणि 36 पासून अखेरच्या श्वासापर्यंत अण्णाभाऊ कम्युनिस्ट पक्षात राहिलेले आहेत. आता बराचसा गोंधळ सध्या चालू आहे. काही लोक हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात हे अण्णाभाऊ हे मार्क्सवादी नव्हतेच, अण्णाभाऊ पूर्ण आंबेडकरवादी होते. काही लोक हे म्हणतायत आणि मोठे मोठे लोक म्हणतात, मला वाईट वाटतंय ना, आश्चर्य वाटतंय. काही लोक म्हणतायत एकदा माणूस मार्क्सवादी असला तर तो आंबेडकरवादी कसा काय होईल, तो मार्क्सवादीच होता, तो काय आंबेडकरवादी नव्हता, वगैरे वगैरे. मी ऐकून घेतो, मला वेदना होतात. जे अभ्यासाच्या पद्धती सुद्धा आपल्या वाढल्या पाहिजे. मी कुणाचं अधिक्षेप करत नाही, कारण ते बोलणारी मोठी माणसं आहेत, आदरणीय माणसं आहेत, त्यांनी सखोल अभ्यास केलाय, ते खोटं बोलतायत असं मला म्हणायचं नाही. फक्त एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोनाचा मुद्दा आहे. हे पहा, आपण फुले शाहू आंबेडकरवादी म्हणतो आपणाला, बरोबर आहे का? मग आपण फुलेवादी आहोत का, आंबेडकरवादी आहोत का, शाहूवादी आहोत? मग आपण तिघात कसे आहोत? मग आपण जर ह्या तिघांना मानत असू तर अण्णाभाऊ साठे, मार्क्स आणि आंबेडकर यांना मानू शकत नाहीत का? आंबेडकरांची चळवळ ही सामाजिक क्रांतीची चळवळ आहे आणि मार्क्सची चळवळ ही आर्थिक क्रांतीची चळवळ आहे. अण्णाभाऊ साठे यांना ते लढाऊ मांग असल्यामुळं अस्पृश्यतेचे चटके बसलेत, पण ते कळायला वेळ गेलाय. पण गरिबीचे चटके मात्र जास्त बसलेत, म्हणून सुरुवातीला ते कम्युनिस्ट पक्षाकडे गेले. या पक्षात गेल्यानंतर शोषण मुक्ती होणार आहे आणि कम्युनिस्टांचं टीचिंग होतं
की एकदा वर्गसंघर्ष झाला आणि मग त्यामध्ये जाती आपल्या मनानं मोडणार आहेत. त्यावेळचं ते आकलन होतं. जाती तशा मोडत नाहीत हे बाबासाहेबांनी समजावून सांगून सुद्धा कुठल्याच कम्युनिस्टांना ते वेळेत कळलं नाही. त्याचे परिणाम आम्ही सगळेच भोगतोय. आपण कम्युनिस्टांची चळवळ काय, बाबासाहेबांची चळवळ काय, शेतकरी कामगार पक्षाची चळवळ काय, समाजवादींची चळवळ काय, शोषणमुक्तीसाठी लढणारी ही चळवळी, या चळवळी वेळीच त्यांनी बाबासाहेबांचा व्यापकता समजून घेतली नाही. त्याचे परिणाम आज आपण भोगतो आहोत. मोदी सरकार आपल्या डोक्यावर माणूस बसलाय आणि आज आपण ते चुका करतो आहोत. कंपार्टमेंट असतं काय, टांग्याच्या घोड्याला दोन्ही बाजूनं बाहेरचं दिसू नये म्हणून असे फ्लॅप लावलेले असतात. त्या बिचाराला फक्त ब्लॅक रिबन म्हणजे समोरचा डांबरी रस्ता दिसतो, बाकीच काहीच दिसत नाही. समोरचा डांबरी रस्ता आणि पाठीवर पडलेले चाबूक, एवढं आजूबाजूला हिरवळ आहे त्याला कळत नाही. अण्णाभाऊ साठे काय टांग्याचा घोडा होता? अहो, अण्णाभाऊ साठे सगळं जग बघत होता, शांतपणे बघत होता, सिनेमा बघत होता, बाकीचे करत होता, भूमिका करत होता. आणि अण्णाभाऊ साठे हा तीव्र बुद्धिमत्तेचा माणूस होता. त्याला त मंड्यान ताक आपल्या मनात कळत होतं. त्यामुळे अण्णाभाऊ साठे प्रगल्भ बनत चाललेत. प्रगल्भ बनत असताना जे जे चांगलं आहे ते घ्यायचं ही भूमिका त्यांची आहे आणि तसे ते व्यापक बनत गेले. अण्णाभाऊ साठे हे फुले शाहू आंबेडकर आणि मार्क्सवादी आहेत. आता हे मोठ्या विद्वान सामान्य माणसाला पटतंय, पण विद्वानांना पटवून देण्यामध्ये मी सामान्य असल्यामुळं कमी पडतोय. मी कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतं. मला दुसऱ्या कोणावर टीका करायची नाही. मुद्दा आहे तो हा की 40 साली 39-40 या दरम्यान एक कापड कामगारांचा संप झाला मुंबईत. आणि त्या संपाच्या वेळी हे सगळे एकत्र आले. हे एकत्रच होते. मुंबईतल्या कम्युनिस्ट पक्षाची त्यावेळी अवस्था अशी होती की ही जे दलित तरुण होते यांचंच मोठं वजन होतं त्यात. कॉम्रेड डांगे त्यांचे नेते होते, अनेक मोठे नेते होते, पण तरी सुद्धा या दलित मुलांचं म्हणणं ऐकून घ्यावं लागत होतं. एवढं पक्षामधलं त्यांचं स्थान मोठं होतं. 39च्या संपाच्या वेळी सगळ्यांनी आग्रह धरला डांगेंच्याकडे जाऊन की आपण आणि बाबासाहेब आंबेडकर एकत्र येऊया आणि एकत्र संप करूया. डांगेंना सगळं कळत होतं की बाबासाहेब आपल्यावर येणार नाहीत, पण तरी ह्या लोकांना समजून सांगायचं म्हणून ते म्हटले जावा तुम्ही बाबाशी बोलून या. हा सगळा ग्रुप गेला आणि बाबासाहेबांशी बोलायला लागला. पुढे बोलण्याचं काम नेता म्हणून आर.बी. मोरे करत होते. मग आता लोक मला विचारतात त्यात अण्णाभाऊ होते कशावरून, मग त्याचं डॉक्युमेंटरी प्रूफ आहे का? हे बघा, बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या सगळ्या कामाचं डॉक्युमेंटरी प्रूफ ठेवलेली आहेत. पण अशा ज्या अनेक घटना घडत आहेत, जी माणसं नव्यानं भेटत आहेत, जी माणसं तशी फेसलेस आहेत, जी माणसं सबलटन नाहीत, या माणसाच्या सगळ्या नोंदी बाबासाहेबांच्या याच्यात असणार कशा, हे काही कळत नाही. पण काही लोकांना फार पुरावे आणि लिखित पुरावे पाहिजेत, सरकारचे पुरावे पाहिजेत. अहो, भूमिगत काम करणारी माणसं पुरावे ठेवून जगतात का? क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथ नायकोडी यांचा फोटो मिळाला नाही ब्रिटिशांना. जी.डी. लाल काळे का गोरे याच्यावर ब्रिटिशांच्या वेळी चर्चा होत होत्या, म्हणजे तरी त्यांना ते सापडले नाहीत कधीच. आता अशा पद्धतीनं भूमिगत पद्धतीनं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं संशोधन करत असताना ते कसं करायचं याचं पद्धत विकसित केली पाहिजे. मी अण्णाभाऊंच्यावर काम केलं मित्रांनो. मी ज्या शोधायला लागलो 7 जून 74ला माझ्या पीएचडीचा प्रबंध सुरू झाला काम. त्याच्या आधी मी विद्यार्थी असताना सगळी पुस्तकं वाचली होती. अण्णाभाऊंनीच मला प्रत्येक वेळी येताना एक पुस्तक घेऊन यायची आणि मी हायस्कूलमध्ये असताना ती सगळी पुस्तकं वाचत होती. पण अण्णाभाऊंच्या बद्दल कोणी काही लिहिलेलं सापडतच नव्हतं, एक शब्द नव्हता. मग मी संशोधन करताना संदर्भ कुठले द्यायचे? लोकयुद्ध नावाचं कम्युनिस्ट पक्षाचं साप्ताहिक, युगांतर नावाचं कम्युनिस्ट पक्षाचं साप्ताहिक आणि नवयुग नावाचं आचार्यात्रेंचं साप्ताहिक किंवा पाक्षिक होतं. या 3 पेपर सोडले तर अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात कुठंही नोंद नाही. आता हे 3 पेपर मी चाळले सगळे, त्याच्यामध्ये ज्या नोंदी होत्या मिळाल्या. पण त्यापेक्षा माझा संदर्भ सोर्स होता अण्णाभाऊंच्या बरोबर काम केलेली आणि झोपडपट्ट्यामध्ये खितपत पडलेली असंख्य माणसं. मला 10 वर्षे लागली. त्याचं कारण मी महाराष्ट्रभर फिरलो, सगळ्या शाहिरांच्या बरोबर बोललो, अमर शेखांच्या घरी गेलो, दत्ता गवाणकरांच्या घरी गेलो, बाकी सगळ्यांच्या घरी गेलो, त्या लोकांची मैत्री केली. ती माणसं सरळ, इनोसंट, साधी माणसं. एक टकारी समाजातला माणूस होता, त्यानं मला सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनचं
नागपूरला अधिवेशन घेतलं, त्या अधिवेशनाला आम्ही सगळे गेलेलो होतो. आणि मग कम्युनिस्ट पक्षातले तुम्ही तिकडे कसं गेला म्हटल्यानंतर ते म्हटले बरोबर आहे, आम्हाला आल्यावर प्रश्न विचारले. पण आम्ही सांगितलं बाबासाहेबांची मुवमेंट आहे आणि ती जाती अंताची मुवमेंट आहे आणि ती मुवमेंट तुम्ही लोक करत नाही कम्युनिस्ट, म्हणून आम्ही जाती अंताच्या मुवमेंटमध्ये बाबासाहेबांच्या बरोबर आहोत आणि पक्ष म्हणून तुमच्या बरोबर आहोत. आणि एवढी सगळी चांगली माणसं हरवणं पक्षाला परवडणार नव्हतं. त्यांनी नाईलाजानं सहन केलं. आता 36-37ला इलेक्शन झाली आणि 46ला इलेक्शन झाली. या दोन्ही इलेक्शनच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांनी कॉम्रेड आर.बी. मोरे यांना इलेक्शनला उभा राहण्याचं ऑफर दिली आणि तुम्ही उभा राहा आणि तुम्ही निवडून याल म्हणून. आर.बी. मोरेने सांगितलं बाबा मी माझ्या पक्षातून उभा राहणार, तुम्हाला पाठिंबा देऊन मला तुम्ही निवडून आणलं तर चालतंय. तसं होणार नसेल तर तुम्ही कोणालाही उभं करा, मी त्याला निवडून आणण्यासाठी काम करेन, आम्ही सगळे मिळून, पण मी माझा पक्ष सोडून येणार नाही. आज सकाळी एक पक्ष, संध्याकाळी एक पक्ष, दुपारी एक पक्ष, पहाटेचं अशी जी निष्ठा विकत फिरणारा काळ जो आलाय, या काळातल्या लोकांचे पर्यावरण जे कोण आहे, प्रदूषित पर्यावरण आहे राजकारणातलं, समाजकारणातलं. पैसा मोठा झालाय फार, पद आणि पैसा आणि व्यक्तींच्या महत्वाकांक्षा अकॅडमिक म्हणण्यापेक्षा त्यांचा युगो, या सगळ्यामुळं निष्ठावान माणसं असू शकतात हे कळतच नाही. महात्मा फुले कोणत्या दर्जाचे होते, शाहूराजे कोणत्या दर्जाचे होते. शाहूराजे सत्यशोधक चळवळीला पाठिंबा देत होते, त्याचबरोबर ते थिओसॉफिकल सोसायटीचे मेंबर होते. पण हे लोकांना कळत नाही आणि काही लोकांना कळून घ्यायचं नाही. मला फार वाईट वाटते. आता ज्यांना कळून घ्यायचं नाही त्यांना काय करायचं. पण सामान्य माणसाने शांतपणे विचार करूया. तेव्हा शिकलेली माणसं आणि शहाणी माणसं असा भेद आपण करू नये. पण शिकलेली शहाणी माणसं आहेत, त्यांनी संशोधन खोलात जाऊन केलं पाहिजे आणि सत्यशोधन केलं पाहिजे. हे पहा, अण्णाभाऊ लहानपणीच नाना पाटलांच्या वर गेल्यामुळं आणि नाना पाटील त्या काळातले महाराष्ट्र लेवलवरचे, भारत लेवलवरचे सत्यशोधक असल्यामुळं सत्यशोधक चळवळीचा प्रभाव अण्णाभाऊंच्यावर सरत होता. अण्णाभाऊ मांग समाजात जन्माला आलेले, गरिबीत वाढलेले आणि बाबासाहेब जी भाषा बोलत होते म्हणजे जात्यांत आणि वर्गांत. आता ही बाबासाहेबांची भाषा एक नंबरला जात्यांत. जात्यांत झाल्याशिवाय वर्गांत होणार नाही. जात हा बंदिस्त वर्ग आहे आणि हा बंदिस्त वर्ग घालवल्याशिवाय कम्युनिस्ट जे संघर्ष करू पाहतात त्या संघर्षाला गती येणार नाही. हे बाबासाहेबांनी फार सुरुवात मूळच्या ह्याच्यात सांगून टाकलं. पण कम्युनिस्टांना वाटत होतं हा दुरुस्तीवाद आहे. म्हणजे कार्ल मार्क्सला सोडून, म्हणजे कार्ल मार्क्स सांगितलंय तेवढंच आमचं, कार्ल मार्क्स सोडून जर आम्ही बोलायला लागलो तर दुरुस्त होईल आणि जागतिक कम्युनिस्ट पार्टी आम्हाला काढून टाकेल. त्यांच्यावर प्रेशर वेगळं होतं. आजही ते प्रेशर आहे, आजही गोंधळ आहेत. आता जे जागतिकीकरण चाललंय, उदारीकरण चाललंय, खाजगीकरण चाललंय, स्पेशलायझेशन चाललंय, प्रायव्हेटायझेशन चाललंय, याच्याबद्दल पर्यायी विकासाची नीती देण्यामध्ये जगातली कम्युनिस्ट पार्टी अपुरी झालेली आहे. त्यांचं लढणं चांगलं आहे बरं का, ते प्रामाणिक आहेत. प्रामाणिक आहे, ते जिवंत हुतात्मे आहेत. पण तुम्ही जे काम करताय ते काम आणि तुम्ही जी मांडणी करताय ती मांडणी, हे बघा, विचार जेव्हा जनमनाची पकड घेतो तेव्हा तो शक्ती बनतो, असं कार्ल मार्क्सने म्हटलंय. मग आपला विचार जर जनमनाची पकड घेत नसेल आणि भारतामध्ये आपला एकही आमदार किंवा खासदार निवडून येत नसेल आणि राजकीय पक्ष असं आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला झगडावं लागत असेल तर आपण आत्मटीका करणार आहोत की नाही. रशियामध्ये आणि चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती प्रत्यक्षात झालेली आहे. चीनची क्रांती आणि रशियाची क्रांती ह्यातलं कॅरेक्टर सगळं वेगळं आहे. सांस्कृतिक क्रांती असं स्वरूप आहे माओच्या क्रांतीचं. मग आता त्या देशामधल्या, त्या भूमीमधल्या, त्या माणसांच्या मधल्या, त्या संस्कारामधल्या, तिथल्या परंपरांच्या मधल्या, तिथल्या धर्म, तिथल्या अनेक गोष्टी, तिथल्या जाती, तिथले वर्ण, तिथले जमीनदार, शेठजी भटजी, नाना पाटील म्हणायचे धनदांडगे, जात दांडगे आणि रान दांडगे, हे तीन. आणि काही वेळा ते म्हणायचे जात लांडगे. आता हे नाहीच झाल्याशिवाय आपण परिवर्तन कसं होणार आहोत. अजूनही सरंजामशाही आणि भांडवलशाही आपल्या भारतावर राज्य करते आहे. म्हणून माणसं कुत्र्याच्या मौतीनं मरतायत. बाबूराव बागुलांनी लिहिलं, मरण स्वस्त होत आहे. हे खरं आहे. आज कोरोनात सुद्धा आपण काय पाहतोय,
गरिबांची अवस्था काय आहे, ह्याचं नेमकं विश्लेषण करता जर आपल्याला आलं नाही तर अण्णाभाऊ सारखा क्रांतिकारी मोठा माणूस आपल्या हातातून सुटेल. अण्णाभाऊ हे आणि खूप मोठा आहे ते, म्हणून मी टाळतोय थोडं, कारण ह्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाची मर्यादा आहे. 39ला त्या संपामध्ये डांगेनं घेऊन ते गेले आणि डांगे म्हणाले हे आमच्या मागण्या आहेत बाबासाहेब. बाबासाहेबांनी मागण्या बघितल्या. बाबासाहेब हसले आणि म्हटले तुमच्या मागण्याला माझा पाठिंबा आहे आणि शुभेच्छा आहे, जावा. ते म्हणाले नाही बाबा तुम्ही आमच्यावर आलं पाहिजे. बाबा म्हणले अहो त्या आमची माणसं इनोसंट आहेत, त्यांना कळत नाही, पण डांगे तुम्हाला कळत नाही का? तुमचं राजकारण, त्याची शैली, त्याचं मेन थ्रस्ट म्हणजे तुमचे प्रमुख क्रम जो आहे आणि माझं राजकारण, माझी शैली, ह्यात फरक आहे. तरी ते म्हणले बाबा तुमचं काय मागणी असतील तर सांगा, आम्ही टाकतो. मग खूपच आग्रह धरले. बाबासाहेब म्हणाले तुमच्या 14 मागण्या मला मान्य आहेत, माझी एक मागणी आहे, साधी मागणी आहे, ती आर्थिक नाही, पण माझी मागणी 1 नंबरला टाकली पाहिजे तुम्ही. डांगे म्हणते सांगा बाबा, लगेच टाकूया. आणि बाबासाहेब सांगितलं कापड गिरण्यांच्यामध्ये सवर्ण कामगारांना पाणी पिण्यासाठी एक स्वतंत्र रांजण आहे आणि दलित कामगारांना पाणी पिण्यासाठी स्वतंत्र रांजण आहे. माझी अपेक्षा एवढीच आहे की या संपामध्ये दोन्हीपैकी एक रांजण फोडा आणि सवर्ण आणि दलित माणसं एकत्र पाणी पिऊ देत पहिल्यांदा, मग जीवन मरणाची लढत एकत्र येतील. डांगेंच्या लक्षात आलं हे अवघड आहे. पण हे सगळे आपले जे पैलवान होते हे सगळे एकदम फुरफुरायला लागले. ते म्हणे नाही नाही आपण घ्यायचं. बरं म्हटले. डांगे त्यांना म्हणाले जावा आणि मिलच्या गेटवर जाऊन भाषण करा आणि हे सांगा ही आपली 1 नंबरची मागणी आहे. हे सगळे 25-25 जण गेले आणि प्रत्येक जणांनी एका मिलचं गेट घेतलं आणि गेटवर ते भाषण करायला आले. अर्ध्या तासात कपडे फाडून घेऊन हे सगळे परत आले. कारण कामगारांना आम्ही मारामागाच्या बरोबर आम्ही पाणी प्यायचोय वे, त्यासाठी असलं कसलं काय आलंय. पगारवाढीचं करा, आम्हाला परमनंट करा, आम्हाला प्रमोशन द्या, ठीक आहे की. तुम्ही जातीभीती आमच्या मोडायला चालला आणि आमचा देव बी सोडा म्हटला तर तसं कसं चालायचं. ही कपडे फाडलेल्या अवस्थेत आले. डांग्यांना भेटले. डांगे म्हणते काय झालं. अहो म्हटले लोक ऐकत नाही. मग तुम्ही लक्षात घ्या म्हटले बाबासाहेब आंबेडकर हे खोल नेते आहेत, त्यांना तळातून समाज बदलायचा आहे. आपण वरून आर्थिक बोलतोय आणि बाबासाहेब तळातून समाज परिवर्तनाची भाषा बोलतायत. बाबासाहेब आणि आपण एकत्रच आहोत, एक आहोत, पण रेल्वेचे 2 रूळ सलग एकत्र चालतात पण एकत्र मिळत नाहीत कधी. तशी आपली अवस्था होणार आहे. ज्यावेळा समाजच आपल्याला एकत्र आणेल नैसर्गिक पद्धतीनं, त्यावेळा आपण एकत्र येऊ. आता आपण आपलं काम करू. हे झालं 39-40ला. 42चं मी तुम्हाला सांगितलं आपल्या ह्याच्या शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या अधिवेशनाला हे लोक हजर होते, त्यांनी उत्तर दिले सांगितलं. 46ची इलेक्शन झाली. त्या इलेक्शनमध्ये ऑफर दिली गेली कॉम्रेड मोरेंना, पण ते हे झालं नाही. पुढची एक 44ची घटना आहे. बाबासाहेब आंबेडकर केंद्रीय मंत्री होते आणि पॅरिसला जागतिक कामगारांचं अधिवेशन होतं आणि त्या कामगाराच्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी जी माणसं निवडली त्यामध्ये कॉम्रेड आर.बी. मोरे होते, अण्णाभाऊ साठे होते, 4 माणसं होती. बाकीच्यांना परवानगी मिळाली आणि अण्णाभाऊ साठेंना ब्रिटिशांनी परवानगी दिली नाही, कारण त्यांचं वॉरंट होतं अण्णाभाऊंच्यावर. 43 साली अण्णाभाऊंच्यावर नाना पाटलांचे सहकारी म्हणून वॉरंट होतं. फक्त अडचण झाली होती, ते वॉरंट वाटेगावचा तुक्या मांग असं होतं आणि हे तर अण्णाभाऊ साठे त्यावेळेला त्यांना सापडले नाही. पण ब्रिटिशांच्या वेळेला त्यांना परवानगी दिली नाही. अण्णाभाऊ साठेंची ब्रिटिशांचं सरकार असो, काँग्रेसचं सरकार असो आणि अण्णाभाऊंच्या काळात ज्यांची ज्यांची सरकार होती, बड्या आघाडीचं पुण्यामध्ये आलं होतं पण महाराष्ट्रात नव्हतं ते. या सगळ्या सरकारांच्या मध्ये हा एक फार मोठा म्हणजे क्रांतिकारक बाहेर गेला, भारताच्या बाहेर गेला तर बाहेर जाऊन काहीतरी असे फौज बीज उभा करून आपल्यावर हल्ला करेल अशा प्रकारचे अण्णाभाऊंच्या बद्दलच्या भावना होत्या. सुभाषचंद्र बोसांनी भारतातून बाहेर जाऊन फौज तयार केली होती आणि ब्रिटिश भारतावर हल्ला केला होता. त्यामुळे ब्रिटिश सावध होतेच, पण ब्रिटिशांच्या पेक्षा नीच पद्धतीनं मोरारजीभाई देसाईंनी भारत स्वतंत्र झाल्यावर वागणूक दिली. माफ करा, अनपार्लिमेंटरी वर्ड माझ्या तोंडातून जात आहेत, कारण माझे वडील तुरुंगातून आले आणि मेले. मी 6 वर्षाचा होतो त्यावेळेला माझे वडील त्यात वारले. अण्णाभाऊ साठेंना स्वतंत्र भारताच्या सरकारनं स्वातंत्र्यातली पहिली दिवाळी नावाचं गाणं लिहिलं आणि ते म्हणून दाखवलं, म्हणून वॉरंट काढलं होतं. अमळनेरचे
अमळनेरचे अमर हुतात्मे नावाचं पोवाडा लिहिला त्यांनी आणि तो गाऊन दाखवला म्हणून वॉरंट काढलं. आयुष्यभर अण्णाभाऊंच्या पाठीमागं पोलीस होते आणि वॉरंट घेऊन अण्णाभाऊ झोपडपट्टीमध्ये राहत होते. आता हे अण्णाभाऊ पुढे 52ची इलेक्शन आली. 52च्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब आंबेडकर आपण एकत्र काम करूया असं पुन्हा ह्यांनी सुरुवात केली. डांगे गेले बाबासाहेबांना भेटायला. बाबासाहेब म्हणाले, वा तुम्ही येण्यापूर्वी माझी समाजवादी पक्षाची चर्चा झालेली आहे, राम मनोहर लोहिया, अशोक मेहता यांच्याशी माझी चर्चा झाली आहे, त्यामुळे आत्ता काय आपण एकत्र येऊ शकत नाही, पण पुढं भविष्यात बघू. आणि मग त्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब आंबेडकर, अशोक मेहता आणि काँग्रेसचा एक अननोन माणूस, जो काही कार्यकर्ता वगैरे काही नव्हता, तो काँग्रेसचा होता, हेच त्याचं क्वालिफिकेशन. त्याचं नाव आठवतंय का रे? हां, असा माणूस शोधून सांगता येईल, माझ्याकडे आहे सगळं. पण असा माणूस उभा राहिला, कम्युनिस्ट पक्षानं बाबासाहेबांच्या विरोधी माणूस उभा केला नाही. पण घडलं असं, काँग्रेसचा माणूस भरघोस मतांनी निवडून आला. सगळ्या भारतभर झालं त्यावेळा ते. अशोक मेहतांना बरी मतं पडली, बाबासाहेबांना मात्र अतिशय वाईट मतं पडली. त्याचं कारण स्पष्ट होतं. कम्युनिस्ट पक्षातल्या आणि समाजवादी पक्षातल्या प्रतिगामी लोकांनी पक्षातल्या म्हणतोय मी, त्यांनी बाबासाहेबांना मत दिलं नाही. मतं अशोक मेहताला थोडी बरी पडू शकतात आणि अननोन माणसाला फारच पडतात आणि भारताच्या घटनेच्या शिल्पकाराला मतं पडत नाहीत. यात आमची लायकी कळते, मतदारांची लायकी कळते, मतदारांचा मूड काय आहे तो कळतो, मतदार किती अंधश्रद्धा आहेत हे कळतं, मतदार किती ब्राह्मणवाद्यांच्या ताब्यात आहेत हे कळतं. ब्राह्मणवादी म्हणत असताना मी नुसते ब्राह्मण म्हणत नाही, भारतातले सगळे ब्राह्मण आता प्रतिगामी नाहीत, पण काही कंपू जो आहे त्या कंपूनं मोदी आणि RSS आणि बाकी सगळे हिंदू महासभा सगळं सुरू केलेलं आहे. काही ब्राह्मण सुद्धा आता प्रगतीवादी बनतायत, पण त्यांचा पकड नाही त्या ह्याच्यावर. भांडवलदार, धर्मांध आणि जातीवादी आणि भांडवलदार, सरंजामदार हे एकत्र हातात हात घालून काम करतायत आणि आम्ही मात्र किती फुटतायत तेवढं बघतोय. आमचा 10 माणसांचा आंतरराष्ट्रीय पक्ष असतो आणि तोही 4 वर्ष चालतो आणि पुन्हा त्यात 2 गट होतात. आम्ही आत्मटीका करायला तयार नाही, आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आम्ही सगळे, माझा प्रश्न आहे की बाबासाहेबांच्या गट करणारे लोक हे लोकशाहीवादी आहेत काय? जर ते लोकशाहीवादी असतील तर लोकशाहीच्या पद्धतीनं जो नेता होईल निवडून तो त्याला नेता माना ना. पक्षांतर्गत आपल्या भूमिका मांडा. पक्षांतर्गत भूमिका न मांडता माझा वेगळा पक्ष आहे म्हणायचं आणि 8 माणसांचा पक्ष काढायचा आणि सगळ्यात सर्वांचा विश्वासघात करायचा, हे काय चाललंय? ही आत्मटीका आहे बरं का, मी त्यात आहे. म्हणजे मी कुणावर तर टीका साजूकपणे करतो वगैरे समजू नका. आपण सावध झालं पाहिजे. जग कुठं चाललंय, भारत कुणाच्या ताब्यात चाललाय, शोषण किती वाढलंय, गरिबांची अवस्था काय आहे, बेकारी किती वाढलेली आहे, कोरोनामध्ये रस्त्यावर माणसं आता मरून पडायला लागलीत आणि आम्ही मात्र मशगूल आहोत. मग आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत काय? आम्ही अण्णाभाऊ साठेंचे अनुयायी आहोत काय? अजूनही महार आणि मांग यातले काही लोक जर आपापल्याच पद्धतीने वागणार असतील, माफ करा मला, महार म्हणजे पूर्वाश्रमीचे महार, आता गौतम बुद्धाचे ते 9 बौद्ध झालेत, मग आणि ते चांगलं आहे, 9 बौद्ध झाले ते चांगलं आहे, पण आम्ही एकत्र येणार नसू. अहो, आपल्या भारतामध्ये 22% अनटचेबल लोकांची संख्या आहे. बाबासाहेबांनी त्यांना 100% राखीव जागा दिलीत. हे 22% लोक एकत्र आले तर भारतात राज्य आपलं येईल. कांशीराम हे सांगून गेले आणि त्यांनी आणून दाखवलं ते UP मध्ये राज्य. पण मायावतीने पुन्हा ते BJPच्या बरोबर नेलं. मुलायम सिंग आणि मायावती भांडले अंतर्गत. म्हणजे आपल्या देशामध्ये जाती संघर्ष आणि वर्ग संघर्ष एकत्र चाललाय. जाती संघर्ष म्हणून आपण जातीचे म्हणून एकत्र यायला लागलोय. आपल्याला जाती अंत करायचा आहे का जाती एकत्र करायचे आहेत? जाती अंत करायचा आहे का जातीची एवढी मतं आहेत सांगून पैसे मिळवायचे आहेत? जाती अंत करायचा आहे का मला द्या तिकीट कारण मला एवढं माझ्याकडे आहे म्हणून हे करायचं आहे? आपण विचार केला पाहिजे, नाही तर बाबासाहेबांच्या चळवळीचा आपण घात केल्यासारखं होईल. बाबासाहेबांची चळवळ फार विचारानं बाबासाहेबांनी बांधलेली आहे. 52 सालच्या इलेक्शनमध्ये बाबासाहेब हरल्यानंतर
कॉम्रेड आर.बी. मोरे यांनी इंग्लिशमध्ये एक पत्र आणि अण्णाभाऊ वगैरे सगळ्यांच्या खाली सह्या असं कम्युनिस्ट पक्षाला जाहीरपणे पत्र दिलं. आज ते पत्र उपलब्ध आहे. सुबोध मोरे हा आर.बी. मोरेंचा नातू, सीपीएमचा कार्यकर्ता, त्याच्याकडे हे सगळं उपलब्ध आहे साहित्य. तर ते पत्र पक्षाला त्यांनी दिलं. पक्षानं त्यांच्या पक्षात वर पाठवलं. खरं तर वर म्हणजे काय, कारण कॉम्रेड डांगे हेच प्रमुख होते आणि ते मुंबईतच होते, ह्यांना जवळ होते. पण पक्षाच्या शिस्तीप्रमाणे ते म्हणाले आम्ही वर पक्षात पाठवलंय, त्याच्यावर चर्चा होईल आणि आपण बघूया. ते पत्र लिहिलं त्यांनी. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की बाबासाहेबांनी असं मानलंय की जात हा बंदिस्त वर्ग आहे आणि हा बंदिस्त वर्ग उद्ध्वस्त झाल्याशिवाय वर्ग संघर्ष पुढे जाणार नाही आणि ही भूमिका आपण पक्षानं अधिकृतपणे स्वीकारली पाहिजे असं त्यांनी मांडलं होतं. त्यात त्यांनी हे सुद्धा मांडलं होतं 1928 साली जागतिक कॉमेंटरनं, इंटरनॅशनल कॉमेंटरनं ब्रिटिशांच्या विरोधी लढणारे सगळे आपले मित्र आहेत अशा प्रकारचा सिद्धांत घेतला होता. तो काय मार्क्सवादी सिद्धांत होता काय? जगातल्या 117 देशामध्ये ब्रिटिशांचं राज्य आहे, त्या ठिकाणी लढणारे सगळे क्रांतिकारी लोक आहेत, ते कोणत्याही विचाराचे असो, ते आपले मित्र आहेत अशी भूमिका घेतली होती कम्युनिस्ट पार्टीनं. आता त्या कम्युनिस्ट पार्टीला जात्यांताची भूमिका घ्यायला काय बिघडतंय असा सवाल या लोकांनी विचारला होता. काही लोक मला विचारतात बाबासाहेबांची आणि अण्णाभाऊंची भेट झाली कशावरून, त्यांची ओळख होती कशावरून. आता मला कळत नाही माणसात काय काय बोलायचं. माणसानं 32 ते 56 मुंबईसारख्या एका महानगरीमध्ये राहणारी ही दोन महान माणसं जी मैदानात होती, ही दोन महान माणसं एकमेकाला भेटली नसतील, त्यांनी एकमेकाला पाहिलं नसेल, कसं काय विचार करतोय आपण. 52 साली ज्यावेळा त्यांनी पत्र लिहिलं, 53 साली, आणि ते पत्र लिहित असताना अण्णाभाऊ हा भलताच क्रांतिकारी माणूस होता ना. ते पत्र गेलं पण अण्णाभाऊनी त्याला रागाने एक गाणं केलं. तेच गाणं आहे प्रसिद्ध, जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव. आता हे गाणं लिहिल्याबद्दल कम्युनिस्टांचा एक गट त्यांच्यावर नाराज होता, कारण तुम्ही मार्क्स सांगून गेले म्हणत नाही, तुम्ही भीमराव सांगून गेले म्हणताय. पण अण्णाभाऊंना हात लावणं एवढं सोपं नव्हतं. पार्टीचा तो दागिना होता. पुढं त्यांनी पुन्हा विचारलं आमच्या पत्राचं काय झालं. 58 साली 2-3 वेळा विचारलं ह्या सगळ्यांनी. 58 साली पार्टीने सांगितलं की पार्टीचं अधिवेशन आहे, त्या अधिवेशनात या आणि तुमचं पत्र मांडा. तुमचं जर ते स्वीकारलं गेलं तर आपण सगळे स्वीकारू. कॉम्रेड मोरे 58च्या अधिवेशनाला जाऊ शकले नाहीत. ते पत्र तसंच राहिलं. पुढं ज्यावेळा कम्युनिस्ट पार्टी फुटली 64-65 आणि त्यावेळा सीपीआय तयार झाली, त्यावेळा सीपीआयनं माझ्या पत्राची दखल घेतली नाही म्हणून मी सीपीआयमध्ये चाललो ही भूमिका घेऊन आर.बी. मोरे सीपीआयमध्ये गेले आणि बाकीचे सगळे डांग्यांच्या बरोबर राहिले. आर.बी. मोरे तिकडे गेल्यानंतर त्यांनी आर.बी. मोरेंनी एक साप्ताहिक काढलं 65 साली. त्याचं नाव जीवनमार्ग. त्या साप्ताहिकाचा पहिला अंक उपलब्ध आहे, बघा जरा. त्या पहिल्या अंकावर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा फोटो आहे, माणूस सीपीएमचा फोटो छापलाय बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान यात मांडलेलं आहे. असं असताना सीपीएमनं असं ठरवलं, सीपीएम एक दिवशी त्यांना म्हणाले की आता हा तुमचा जो अंक आहे हा सीपीएमचा अधिकृत अंक म्हणून स्वीकारूया. जीवनमार्ग हा अंक आजही सीपीएमचा अधिकृत अंक आहे आणि त्या अंकावर संस्थापक आर.बी. मोरे हे आजही छापलं जातं. मित्रांनो, चळवळी समजून घेतल्या पाहिजेत. चळवळीतले अंतरप्रवाह समजून घेतले पाहिजेत. चळवळीतली वैगुण्ये समजून घेतली पाहिजे. चळवळीतल्या नेतृत्वाची तळमळ समजून घेतली पाहिजे. तर आपणाला अण्णाभाऊ कळतील, तर बाबासाहेब कळतील. नाहीतर आपण ठोकळेबाज पद्धतीने बोलायला लागलो तर काही उपयोग नाही. जे आमचे नाना पाटील नेहमी म्हणायचे, कृष्णेतलं पाण्यातली वीज आता काढली आहे त्यावेळी ते पाणी काही भाजत नाही जावा. तसं चळवळीतली वीज काढून त्यातली मूल्ये बाजूला काढून आणि त्यातल्या आतल्या हालचाली जे आहेत, बारीक सारीक तपशील आहेत, हे बाजूला काढून तुम्ही पुस्तकात काय लिहिले हे बघून जर तुम्ही संशोधन आपण करायला लागलो तर आपण आपलीच फसवणूक केल्यागत होईल आणि आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे दिवस जातील ना. मला असं म्हणायचं आहे, अप्रामाणिक कोणी नाही आहे. लिहिणारे आणि बोलणारे सगळे प्रामाणिक आहेत. मुद्दा आहे तो दृष्टीचा आहे. आपण दृष्टी व्यापक ठेवली पाहिजे. इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट असतात, आंतरसंबंध असतात विषयांचे, तत्वज्ञानाचे आंतरसंबंध असतात, विचारांचे आंतरसंबंध असतात, राजकीय पक्षांचे आंतरसंबंध असतात, नेत्यांचे वेगळ्या पक्षात असणाऱ्या नेत्यांचे आंतरसंबंध असतात.
हे समजून नाही घेतलं तर तुम्हाला सुद्धा आपल्याला कळणार नाही. एक शरद पवार गेल्या 10 वर्षात तुम्ही जरा बघा, मी उदाहरण देतो. मी शरद पवारने किती गोष्टी केल्यात आणि त्या उजव्या बाजून किती आहेत. ह्या समजून नाही घेतल्या तर समाजवादी काँग्रेसचे नेते आणि मूळचे काँग्रेसचे नेते आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एवढंच आपण जर ठोकळेबाज बोलायला लागलो तर काय उपयोग नाही, काही उपयोग नाही. सत्य हातात येणार नाही. सत्य हे आकाशात चमकणाऱ्या विजेसारखं असतं. वीज पकडता येत नाही, प्रकाश आपल्याला दिसतो. तो बघून घेऊन सूचक पद्धतीनं आणि त्याच्या बाकी सगळ्या गोष्टी घेऊन आणि फील्ड वर्क करून आपण संशोधन केलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांनी पहिला त्यांचा पोवाडा आहे मच्छराचा पोवाडा, 38 सालचा आहे. आणि तो पहिला पोवाडा मुंबईमध्ये मच्छरांचा डासांचा पोवाडा, तो इतका गाजला की त्या एका पोवाड्यात अण्णाभाऊ साठे लोकशाहीर झाले. त्या पोवाड्यामध्ये सुद्धा 18 वर्षाचं अशिक्षित पोरग, पण 18 वर्षाच्या अशिक्षित पोरांनी लिहिलेल्या त्या ह्याच्यामध्ये पोवाड्यामध्ये डास चावतायत आणि लोकांना डासच कळत होते. लोक सगळे झोपडपट्टीत राहणारे कामगार होते आणि त्यांना ते पटायचं फार. पण भांडवलदार नावाचा डास आपलं रक्त शोषतोय हा त्याचा दुसरा अर्थ आहे. म्हणजे असं 2 अर्थ देणारं काव्य त्यावेळी पहिल्यापासून अण्णाभाऊंनी लिहिलं. 41 साली नानकीन नगरापुढे नावाचा पोवाडा लिहिला. 42 साली स्टॅलिनग्राडचा पोवाडा आणि लेनिनग्राडचा पोवाडा लिहिला. 44 साली लाल बावता कलापथक त्यांनी सुरू केलं. दत्ता गवाणकर, अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे. आणि त्या कलापथकाच्या द्वारे अण्णाभाऊंनी फार मोठं काम केलं. संयुक्त महाराष्ट्र समितीची चळवळ सुरू होण्यापूर्वी भारत स्वतंत्र झाल्याबरोबर 3 कमिटी नेमलेली होती. फाकुंप असं त्या समितीला म्हणायचे. फाजल अली, कुंझरू आणि पन्नीकर यांची समिती नेमली आणि भाषावार प्रांतरचना करायचं सुरुवात झाली. बाबासाहेबांना भाषावार प्रांतरचना मान्य नव्हती, पण गव्हर्नमेंटने केले ते आणि भाषावार प्रांतरचनेप्रमाणे महाराष्ट्राचे अक्षरशः लचके तोडले गेले. आंध्राला काही भाग गेला, कर्नाटकला बराचसा भाग गेला आणि गुजरातला काही भाग गेला. आणि हे घडतंय हे लक्षात आल्याबरोबर अण्णाभाऊ साठेंनी चळवळ सुरू केली. आणि ती चळवळ म्हणजे पुढं संयुक्त महाराष्ट्र समिती चळवळ पुढं आहे. पण अमरशेख अण्णाभाऊंनी महाराष्ट्र सगळा जागा केला. माझी मुंबई, कारण मुंबई कोणाचा प्रश्न होता. मोरारजी आणि सखा यांच्या डोक्यात मुंबई ही केंद्रशासित ठेवावी, कारण उत्पन्नाचं साधन होतं, असं होतं. पण डांगे यांनी ह्या सगळ्या मंडळींनी आंदोलन सुरू केलं. एस.एम. जोशींनी आंदोलन सुरू केलं. पु ल देशपांडे त्यामध्ये होते, लीलाधर हेगडे त्यामध्ये होते, आत्माराम पाटील त्यामध्ये होते, मोठे लोक होते. माधवराव बागल होते आमचे, दुर्गा भागवत होत्या. एक मोठी फळी तयार झाली. आणि मग अण्णाभाऊंनी माझी मुंबई नावाचं हे लिहिलं. आणि त्याच्यामध्ये मुंबई माझी कशी आहे तो झगडा तुम्ही बघितला पाहिजे. अण्णाभाऊंचे असंख्य गाणी आहेत, 200-250 तरी असतील. अण्णाभाऊंचे पोवाडे 15 आहेत. अण्णाभाऊंची लोकनाट्य 15 आहेत. अण्णाभाऊंच्या कादंबऱ्या 30 आहेत. अण्णाभाऊंचे कथासंग्रह 22 आहेत. कथासुद्धा 250 ते 300 पर्यंत असाव्यात. अण्णाभाऊंचं एक प्रवास वर्णन आहे. अण्णाभाऊंचं एक नाटक आहे इनामदार. या नाटकाचा पहिला प्रयोग, हे नाटक लिहिल्याबरोबर ए.के. हंगल आणि बलराज सानी यांनी त्याचं हिंदीत भाषांतर केलं. आणि या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्लीला झाला. यशवंतराव चव्हाण त्या प्रयोगाला हजर होते. आणि तुम्हाला सांगितल्यावर आश्चर्य वाटेल, या नाटकामध्ये शम्मी कपूर नावाचा जो नट आहे त्यानं काम केलं होतं. अण्णाभाऊ अमर शेख हे इप्टा थिएटरमध्ये गेले आणि इप्टा थिएटरमध्ये पृथ्वीराज कपूर, बलराज साहनी, ए.के. हंगल, खूप नावं घेतात, राज कपूर, खूप नावं घेता येतील, हे सगळे नट आणि ते एकत्र आले. नाटकातले आणि याच्यातले सगळे नट आणि ते एकत्र आले. आणि मग एकमेकांना गात गात विस्तारत सागरा मिळायचे, सागरच व्हायचे ही भूमिका घेऊन एकमेकांना एनरिच करत ही माणसं पुढे गेली. अण्णाभाऊंना रशियाला नेण्याचा पहिला प्रयत्न बलराज साहनींनी केला नाही. दुसरा प्रयत्न 49 साली, म्हणजे माझा जन्म त्या वर्षीचा आहे, 49 साली राज कपूरनं अण्णाभाऊंना न्यायचं ठरवलं. म्हणजे खर्च आम्ही करतो, परवानगी तुम्ही काढा, मिळाली नाही परवानगी. असं अण्णाभाऊंना सगळ्या बाजून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सरकार करत असताना, मोरारजी देसाई करत असताना, भांडवलदार करत असताना, जमीनदार करत असताना, शेवटी या सरकारला
भारतातला महत्त्वाचा लेखक म्हणून सरकारी खर्चानं अण्णाभाऊंना रशियाला पाठवावं लागलं. इस्कस, इंडो सोव्हिएत कल्चर असोसिएशन नावाची संस्था आहे. त्या संस्थेच्या वतीनं दोन्ही देशातले मोठे मोठे लोक एकत्र पाठवतात. अण्णाभाऊंच्यावर एक टीम पाठवली. त्यात काही तंत्रज्ञ होते, काही शास्त्रज्ञ होते, काही डॉक्टर होते, वेगळ्या क्षेत्रातली मोठी माणसं होती, अर्थशास्त्रज्ञ होते आणि अण्णाभाऊ साठे हे लेखक म्हणून त्यात होते. अण्णाभाऊंनी लिहिलंय, 220 मैल चालत यायला मुंबई, वाटेगाव ते मुंबई मला 4 महिने लागले होते आणि आज मी 220 मैल वेगाच्या चेतक नावाच्या विमानातून रशियाला जातो आहे. अण्णाभाऊंच्या जीवनाचा पट फार मोठा आहे. अण्णाभाऊंच्या जीवनाच्या बाकी सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत. फकीरा कादंबरीला महाराष्ट्र शासनाचं पहिला पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार मिळाल्यानंतर यशवंतराव चव्हाणांनी फिल्म फायनान्स बोर्डाकडून 65,000 रुपये फकीरा चित्रपट काढण्यासाठी मंजूर केले. चित्रपट निघाला, तो खूप चालला, पण या लोकांना चित्रपटातल्या भानगडी माहिती नसल्यामुळं नंतर चित्रपट ह्यांनी विकला होता. ज्यांनी विकत घेतला त्याला कोट्यवधी रुपये मिळाले आणि अण्णाभाऊंच्या नावावर 65,000 कर्ज तसंच राहिलं. 25,000 रुपये, दत्ता गव्हाणकरांचे 25,000 रुपये बुडले आणि साताऱ्यातल्या अनेक सिंपथायझरचे बरेचसे पैसे बुडले. त्यानंतर अण्णाभाऊ हे फार प्रतिष्ठित झाले, मोठे झाले. त्यांच्या साहित्यावर 7 चित्रपट निघाले ते असताना. आणि त्या चित्रपटामध्ये एका फकीरामध्ये सावळा नानाची भूमिका अण्णाभाऊंनी केली आहे. एक भारत रशिया कोलॅबोरेशन मधून एक चित्रपट निघाला होता. अलॉग नावाचा रशियन नट होता आणि नर्गिस दत्त ही हिरोईन होती. त्या सिनेमाचे असिस्टंट डायरेक्टर अण्णाभाऊ साठे आहेत. बंगाल का काल, अमिताभ बच्चनचे वडील, त्यांनी लिहिलेलं काव्य, त्या काव्यातल्या ट्रॅजेडीवर आधारित एक चित्रपट बंगालीमध्ये निघाला. त्या चित्रपटामध्ये अण्णाभाऊंनी 10 मिनिटाचं काम केलंय. दुष्काळामध्ये तडफडून मरणाऱ्या माणसाचं काम केलंय. डायलॉग नाही, पण त्या 10 मिनिटाच्या कामावर तो चित्रपट जगभर गाजला. त्या ज्युरीने असं म्हटलं होतं की हा मुलगा ज्यावेळा असा उताना पडतो आणि दुपारी 12 वाजता वर सूर्याकडे बघत, त्यावेळा ते म्हटले, देर वेर 2 सन्स इन द एरा, वन ऑन द अर्थ अँड सेकंड वॉज इन द स्काय. जे अण्णाभाऊंच्या डोळ्यांना सूर्य म्हटले त्याने, लक्षात घ्या. आता असे अण्णाभाऊ आहेत. बहुआयामी आहेत. अण्णाभाऊ खूप मोठे आहेत. त्यांच्या ट्रॅजेडी सुद्धा खूप मोठ्या आहेत. एवढा मोठा माणूस दारिद्र्यामध्ये आयुष्यभर राहिला. खूप मुद्दे आहेत. एक लक्षात घ्या, पुरोगामी आणि दलित लेखक जे आहेत सगळे, मला कुणाचा अधिक्षेप करायचा नाही. आता आपल्याकडं विशेषतः दलित साहित्यामध्ये अनेक फार वरच्या दर्जाचं बाबूराव बागुल, शंकरराव खरात, दया पवार, केशव मेश्राम, अनेक नावं घेता येतील, आमचा लक्ष्मण माने, अनेक नावं घेता येतील. यांनी खूप चांगलं लेखन केलं. पण या सर्वांच्या लेखनाचे नायक आणि नायिका एक जातीय आहेत. तपासून बघा. माझं चुकलं तर ओपन टू करेक्शन. या सर्वांच्या लेखनामधल्या नायक आणि नायिका बहुंशी, अपवाद एखादा असेल, बहुंशी एक जाती आहे. क्रांतिकारी पद्धतीनं काम करणारा अण्णाभाऊ साठे हा एकमेव नायक असा आहे, लेखक असा आहे की त्याच्या साहित्यामध्ये तळातल्या टाचेखाली अडकलेल्या, अस्पृश्य मानलेल्या, शूद्र मानलेल्या, गरीब मानलेल्या, कष्टकरी मानलेल्या सर्व जातीमधले नायक आलेले आहेत. हे अण्णाभाऊ मार्क्सवादी असल्यामुळं घडलं. कारण जातीच्या पलीकडे अण्णाभाऊ गेलेले होते आणि म्हणून अण्णाभाऊ एवढं व्यापक लिहू शकले. अण्णाभाऊ जात्यांत आणि अस्पृश्यता निर्मूलन याचं बाळकडू त्यांनी बाबासाहेबांच्याकडून घेतलं होतं. आमच्या लेखकांना सुद्धा बाबासाहेबांनी काही एक जाती लिहा म्हटलं नव्हतं. पण आपली विचार करायची किंवा त्याची प्रतिभा आहे, त्याची अनुभव आहेत, बाकीचं आहेत, त्याच्याबद्दल मला काही हे एक जाती लिहिलं म्हणजे कमी दर्जाचं असं मी मानत नाही. ते खूप चांगलं आहे. फोर्ड फाउंडेशनचा पुरस्कार आमच्या बलूतो आणि उपराला मिळाला ना. इथला कुठलाच पुरस्कार नाही, तिकडचे पुरस्कार एकदम. आणि अण्णाभाऊ साठे जगाच्या 27 भाषांमध्ये भाषांतर झालं
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक म्हणून त्यांचे जिवंत असतानाच त्यांचं नाव झालं. रशियनमध्ये अण्णाभाऊ आहेत, इंग्लिशमध्ये आहेत, पोलंडच्या भाषेमध्ये आहेत, क्युबन भाषेमध्ये आहेत, जर्मनीमध्ये अण्णाभाऊ आहेत आणि भारतातल्या 14 भाषेमध्ये आहेत. आता मला अण्णाभाऊंच्यावर टीका करणाऱ्या काही लोकांचं फारच हे वाटतं. एका मोठ्या माणसानं असं म्हणले, अण्णाभाऊ जिद्दीचा लेखक होता, खूप चांगलं लिहिलंय, आता होता त्यापेक्षा फार मोठा झाला असता तर त्याला योग्य हे मिळालं असतं. पण शेवटी म्हणतायत एवढं सगळं खरं आहे, पण अण्णाभाऊ चिरंतन लेखन करू शकले नाहीत. आज ते मोठे ग्रस्त, आदरणीय ग्रस्त आज जिवंत नाहीत. ते असते तर मी त्यांच्या पायाजवळ बसून चिरंतन साहित्य म्हणजे काय समजून घ्यायचा विचार केला असता. कारण अण्णाभाऊ, माझं मत असं आहे स्पष्ट, अण्णाभाऊसाठी हे शतकांचे नायक आहेत. आता एक शतक अण्णाभाऊंचं मूल्यमापन गडबडीनं करण्याचा प्रयत्न करू नका. संत तुकाराम हा 20व्या शतकाच्या अखेरपर्यंत अस्पृश्य होता. विद्यापीठामध्ये संत तुकाराम दाखवला जात नव्हता, महात्मा फुले दाखवले जात नव्हते. आम्ही विद्यार्थी असताना आम्ही आंदोलनं केली आणि तुकाराम आणि महात्मा फुले साहित्यात आले पाहिजेत, तर ते अशिष्ट भाषा वापरतात म्हणून त्याला घेत नाही वगैरे म्हणत होते. आम्ही ज्यावेळा अभ्यासक्रमात आलो तर तुकाराम आणि अण्णाभाऊ दोघंही MA ला स्पेशल ऑथर लावले आम्ही. प्रश्न आहे तो हा की कोणाला चिरंतन म्हणायचं. अहो, अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातला नायक असणारा फकीरा त्याच्या जयंत्या आता सुरू झाल्या. अण्णाभाऊंच्या तर होतायच, पण फकीराच्या जयंत्या सुरू झाल्या. मला परभणीकडून लोकांचा हे आले, निमंत्रण आली की आम्ही फकीराची जयंती करतो, तुम्ही या. मग लेखक गेल्यानंतर 60 वर्षानं जर त्याच्या नायकांच्या जयंत्या सुरू होत असतील तर मग तो लेखक चिरंतन नाही काय. दिवस जसे जातील तसे अण्णाभाऊ साठेंचं मूलगामी लेखन लोकांना कळणार आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये मांग आहे, महार आहे, तायनू महार आहे, फकीरारानू मांग आहे, सावळा मांग आहे, निळू मांग आहे. अण्णाभाऊंच्या साहित्यामध्ये डोंबारी आहे, कातकरी आहे, तकारी आहे, गौंडी आहे, सुतार आहे, लोहार आहे, चांभार आहे, कुंभार आहे, कोण नाही, आदिवासी आहे, भटक्या जमातीतले सगळे आहेत. आता अशा प्रकारचं लेखन करणारा आणि मराठी साहित्याला वळण देणारा दुसरा लेखक मला मराठीत दाखवा तुम्ही. अण्णाभाऊंनी जे मशागत केली होती त्यातून 60 मराठी साहित्य सुरू झालं आणि नारायण सुर्वे, वामन होवाळ, केशव मेश्राम असे लेखक पुढे यायला लागले. लक्षात ठेवा, या मराठी साहित्यामधली प्रतिगामितेची कोंडी फोडण्याचं ऐतिहासिक काम अण्णाभाऊ साठेंनी केलंय. अण्णाभाऊ म्हणजे आत्मविश्वास, अण्णाभाऊ म्हणजे जोश, अण्णाभाऊ म्हणजे जिद्द, अण्णाभाऊ म्हणजे चारित्र्य संपन्नता, अण्णाभाऊ म्हणजे प्रखर लढा, अण्णाभाऊ म्हणजे सामान्य माणसाच्या हृदयाला हात घालणं, अण्णाभाऊ म्हणजे सामान्यांचे अश्रू साहित्यात अजरामर करणं. असा हा एवढा मोठा लेखक तो चिरंतन लेखन करू शकला नाही असं मत असू शकतात. आणि साहित्याबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्यावर सगळं हे अवलंबून आहे. कलावाद का जीवनवाद फार गाजला आपल्याकडं. माझ्या प्रबंधाचं नाव आहे अण्णाभाऊ साठे समाज विचार आणि साहित्य विवेचन. मला प्रश्न विचारला गेला, समाजाचा आणि साहित्याचा काय संबंध आहे. आता अशा प्रश्न विचारणाऱ्या लोकांना काय बोलायचं. मी आपल्या मनातल्या मनात मी मुलगा होतो लहान, मला काही कळत नव्हतं, पण आम्ही चळवळीतले होतो. मी त्यांना सांगितलं शेवटी, हे बघा तुम्ही देताय की नाही सांगा, नसेल तर माळावर बोंबलायला पाटलाची परवानगी. एक पुस्तक लिहितो आणि ते प्रसिद्ध करतो. जरा चळवळीतले आम्ही असल्यामुळे बाकीचं वातावरणही बदलत असल्यामुळं, दलित साहित्याचं प्रेशर आल्यामुळं माझ्या प्रबंधाला परवानगी मिळाली. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंचं मूल्यमापन करताना तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, एक मांग म्हणून करू नका. आणि तुम्ही सगळे लोक आम्ही मांग आहे, अण्णाभाऊ मांग आहे म्हणून अण्णाभाऊ आमचं प्रेम आहे असं वागू नका. अण्णाभाऊ कुणाचं सातबारा नाही, बाबासाहेब आंबेडकर कुणाचं सातबारा नाही, टिळक बी नाही, नागरकर बी नाही, कोणच कुणाचा सातबारा नसतो. माणसं आपला विचार मांडत असतात, त्याचा विचार ज्यांना पटतो ती माणसं पुढे येतात. ते जातीच्या बाहेर असतं, वर्गाच्याही बाहेर असतं. बऱ्याच वेळा मी अमेरिकेत 5 महिने राहून आलोय. अमेरिकेतल्या सगळ्या विद्यापीठांच्या मध्ये साऊथ एशियन लँग्वेज म्हणून मराठीचा अभ्यास चालू आहे आणि कम्पॅरेटिव्ह स्टडी चालू आहे. त्यामध्ये क्रांतिकारी रिव्होल्युशनरी रायटर म्हणून अण्णाभाऊंचा अभ्यास चालू आहे. त्यात हार्वर्ड विद्यापीठापासून अनेक विद्यापीठामध्ये आम्ही जाऊन आलो, टेम्पल विद्यापीठ वगैरे वगैरे. अहो, तिथं बघितल्यानंतर त्यांचा अभ्यास आणि अभ्यास दृष्टी बघितल्यानंतर खाली मान घालायची पाळी येते.
ॲक्युरेट माहिती ते देतात आपल्या माणसांच्या बद्दल. बाबासाहेबांच्या बद्दल तर फार चाललंय. न्यूयॉर्कला बाबासाहेब आंबेडकर अकॅडमी आहे, शिकागोला विवेकानंद मिशन आहे, आणि खूप मोठा अभ्यासिका आले आणि आपल्या लेखकांचं सगळं सत्व ते पळवून नेत आहेत. संस्कृतचं जर्मनमध्ये आहे. आणि मग त्यांची पुस्तक वाचून आम्ही आता बोलायला लागलोय. आम्ही शहाणे कधी होणार? चीनबद्दल नुसतं भावनात्मक पोस्ट टाकून उपयोग नाही. चीनला विरोध करायचा तर आपलं उत्पादन वाढवलं पाहिजे, स्पर्धेमध्ये आपण राहिलो पाहिजे. आपण चीनी माल आणायचा नाही तर दुसरा माल कुठला घ्यायचा हे ठरलं पाहिजे. अमेरिका चीन समोर हातबल झाले मी पाहिलंय. पिन टू पियानो चीन तयार करते आणि सगळ्या जगभर पाठवते. मार्केटमध्ये तुम्ही टिकणार नसाल तर तो विचारतो कोण? तेव्हा दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. अण्णाभाऊ साठे हे देशाचं स्वातंत्र्य, पुरुषाचा स्वाभिमान आणि स्त्रीचं चारित्र्य यांच्या रक्षणासाठी लढणारे लढाऊ लेखक होते. अण्णाभाऊ साठे हे डिक्लास झालेले होते, डिकास्ट झालेले होते. त्यामुळं त्यांच्या जीवनाकडं त्यांनी न पाहता बेदरकारपणे काम केलं. त्याचा परिणाम झाला की ते अकाली गेले. 64 साली आणि 67 साली 2 वेळा ते मोठ्या प्रमाणात आजारी पडले. 64 साली आजारी पडले, त्या दवाखान्यात त्यांना नेलं. ह्याच्या लाकडी ह्याच्या पाटावर बसून बसून लिहिताना त्यांच्या खाली बसायच्या जागी जखम झाली होती. शकुंतलानं मला सांगितलं, त्यांची मुलगी, की त्या जखमीचं हे ड्रेसिंग करत असताना तो ड्रेसिंग करणारा माणूस आपली करंगळी त्यात पूर्ण घालायचा आणि फिरवून काढायचा. आता एवढी मोठी जखम झाली, त्यांच्या हृदयाला त्यापेक्षा मोठी जखम झाली होती. त्यांना विषमता, विसंगती, अंधश्रद्धा त्यांना आवडत नव्हती. अण्णाभाऊ हे विवेकवादी लेखक होते. अण्णाभाऊ हे विज्ञाननिष्ठ लेखक होते. अण्णाभाऊ हे प्रगतीवादी लेखक होते. अण्णाभाऊ हे आमच्या एज्युकेशन आपलं जे पारंपरिक आहे यात न आल्यामुळं त्यांचं डोकं प्रदूषित झालेलं नव्हतं. आमचं सिलेबस आणि आमचं एज्युकेशन पुन्हा माणसाला नको त्या गोष्टीकडे नेते, नको त्या गोष्टी मांडते. या सगळ्याचा बारकाईने विचार आपण करायला पाहिजे. मग आपल्याला अण्णाभाऊ कळतील, मग बाबासाहेब आपल्याला कळतील. मग शेवटी मी आता किती वेळ बोललो माहिती नाही, कसा बोललो मला माहिती नाही. मी चांगला बोललो असेल तर महात्मा फुले, शाहूराजे, डॉक्टर आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, साने गुरुजी, गाडगे महाराज या मोठ्या माणसांनी जे संस्कार केलेत आणि त्यातले माझ्यापर्यंत जेवढे पोचले त्यातून मी बोललो असं म्हणायचं. माझ्या बोलण्यामध्ये माझं काही चुकलं असेल किंवा कुठेतरी उद्दामपणा दिसला असेल, दर्प दिसला असेल तर ते बाबूराव गुरुवांचं आहे, ते चुकीचं आहे. आणि आय एम ओपन टू करेक्शन. कुणी जर मला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तर मी जरूर दुरुस्त व्हायला तयार आहे. पण आपण विचार करूया, संवाद करूया, जाती मोडूया, जातीच्या बाहेर येऊया, अकॅडमिक बनवूया, पोट बांधून पोरं पोरी शिकवूया. आणि जगातल्या सगळ्या ह्याच्यामध्ये भारताची बुद्धिमत्ता ही जगात सर्वात जास्त आहे. अमेरिकेमध्ये आता 50 लाख भारतीय माणसं काम करतायत आणि ही 50 लाख भारतीय माणसं अतिशय चांगलं काम करतायत. जे भारताची भूमी बुद्धीच्या दृष्टीनं आणि इतर अनेक दृष्टीनं, भावनेच्या दृष्टीनं, कलेच्या दृष्टीनं फार मोठी आहे. अण्णाभाऊंची शाहिरी वगैरे जे आहे त्याचा अभ्यास होण्याची गरज आहे. आणि मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलं पाहिजे, ते खरं अण्णाभाऊंचं स्मारक होईल. मला महाराष्ट्राच्या शासनाचं आश्चर्य वाटते. त्या आणि ह्या दोन्ही मी त्यांचा निषेध करतो पहिल्यांदा. कारण अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी संपत आली तरी शासनाला काही करावंसं वाटत नाही. काय चाललंय हे? कसलं सरकार? कशासाठी करताय तुम्ही? आणि यातून काय मिळवणार आहात? माझी विनंती आहे, माझं आवाहन आहे, मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचं नाव द्या. अण्णाभाऊंचं नाव घेऊन ऊर बडवणारे सगळ्यांनी एकत्र या आणि मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊंचं नाव दिलं जावं या दृष्टीनं प्रयत्न करूया. एक लक्षात घ्या, सावित्रीबाई फुलेंचं नाव पुण्याला दिलं गेलं, बहिणाबाई चौधरींचं नाव दिलं गेलं. आता ह्या सगळ्या मोठ्या माणसांचं, गाडगेबाबांचं दिलं गेलं. या सगळ्या मोठ्या माणसांची नावं दिली गेली. अण्णाभाऊ साठेसारख्या मोठ्या माणसाचं नाव एका विद्यापीठाला का नाही? जो आंतरराष्ट्रीय ख्यातीचा लेखक आहे, जो दर्जेदार माणूस आहे, जो कलावंत मोठा आहे, अशा माणसाचं नाव का नाही? तर मांग आहे म्हणून का कम्युनिस्ट आहे म्हणून? हे पहा, हे चालणार नाही. हे बदललं पाहिजे. अण्णाभाऊ जे म्हणतात ना, जग बदल घालून घाव सांगून गेले मला. सर्व प्रकारची सरंजामी, भांडवली जळमट आपल्या डोक्यातनं काढून टाकली पाहिजे.
आणि आपण त्यांचं अनुकरण न करता आपण आपल्या पद्धतीत जाऊया, आपली संस्कृती पुढे नेऊया आणि आपण माणसासारखं वागूया. अरे माणसा माणसा मी तुझे गीत गावे, असे गीत गावे ज्यातून तुझे हित व्हावे, हे म्हणणारा वामनदादा कर्डक अण्णाभाऊ साठेंना माझा मोठा भाऊ आहे म्हणायचा. हे सगळे आपण एकत्र आणूया हो. आपली संपत्ती फार मोठी आहे, बौद्धिक संपत्ती मोठी आहे, आपली कलेची संस्कृती मोठी आहे, अभिनयाची संस्कृती मोठी आहे. अण्णाभाऊंचे सक्सेसर म्हणून आता काम करणारे विलास घोगरे, शंतनू कांबळे, संभाजी भगत, शाहीर सचिन माळी, शाहीर शीतल साठे, ही माणसं आज कशी जगतायत हो लॉकडाऊनमध्ये? कुणी जाऊन बघितलं? आपण नुसतं ब्राह्मणांच्या नावानं बोटं मोडून चालणार नाही. अहो बाबासाहेब पुरंदरेसारख्या त्यांची संस्कृती मानणाऱ्या माणसाला 2 कोटीचा ट्रस्ट करून दिला, त्यांनी जगायला लावलं. त्यांनी पुरोगामी बोलणारा पु ल देशपांडेही सांभाळला. त्यांनी नक्षलवादी असणारा अनिल बर्वे सांभाळला. आणि आम्ही नुसतं माणूस मेल्यानंतर 100 वर्षांनी ऊर बडवायचा आणि अमकं तमकं तमकं म्हणायचं आणि त्यांच्याच नावाचा बाजार करता येतोय का बघायचं. हे बंद झालं पाहिजे. मी तुमचा एक भाऊ म्हणून बोलतोय. आपण सगळ्यांनी ते करूया आणि आपण परिवर्तनाची चळवळ गतिमान करूया. शेवटी मी एवढंच म्हणेन, अण्णाभाऊंनी म्हटलंय, तुम्ही चळू नका, तुम्ही चळू नका, कुणी पळू नका, मागं वळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. अण्णाभाऊंच्या जीवाची काहिली नेमकी का होत होती हे आपण समजून घेऊया. अहो भारत इतक्या विचित्र अवस्थेत चाललाय. परवा एका लहान मुलीनं कविता म्हटली, मला घाम सुटला अक्षरशः. ती म्हणाली, जिस देश का बचपन भूखा हो उस देश की जवानी क्या होगी. जिस देश का बचपन भूखा हो उस देश की जवानी क्या होगी. जिस देश का शासक ही शोषक हो उस देश की कहाणी क्या होगी. आता लहान मुलं असं म्हणायला लागली, मोटार जांभळी भरधाव धावली, बसून बहुली जाय हो, रानातले वाटे तुडवून काटे, रंकाचे फाटती पाय हो. असं कवी म्हणायला लागले. आपण जावत कधी होणार? आपण अण्णाभाऊ सारखा एक लोकनेता, एक लोकशाहीर, एक लोकांचा तत्वज्ञ, एक मोठा विचारवंत, एक मोठा संघर्षशील नेता समजून कधी घेणार, लोकांना समजावून कधी देणार आणि त्यांचे अनुयायी कार्यकर्ते म्हणून आम्ही कामाला सुरुवात कधी करणार, याची मी वाट पाहतोय. माझंही वय आता 72 आहे. म्हणजे मी असतानाच जर ही अण्णाभाऊंच्या गतीची दिशेची गती मिळाली आणि त्या गतीनं काम सुरू झालं तर थोडं बरं वाटेल. आम्ही काम करताना काही मिळवायसाठी करत नाही, पण आपल्याला बदल झाला पाहिजे ना. आणि हा बदल घडवण्याचा आणि शेवटी बाभू बोरकर, एक लक्षात ठेवा, बाभू बोरकरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठेंचा सत्कार झाला होता. मुंबईमध्ये मोठा सत्कार झाला होता. म्हणजे ज्याला फकीराला पुरस्कार मिळाला, एका बंगाली संगीतकाराला पुरस्कार मिळाला होता, आणखी एका नटाला पुरस्कार मिळाला होता. त्या तिघांचा एकत्र सत्कार मुंबईमध्ये मोठा झालेला होता आणि बाबू बोरकर अण्णाभाऊंच्या बद्दल मुक्त कंठानं बोललेले होते. त्या बोरकरांच्या भाषेमध्ये मी आत्ताच्या माझ्या मांडणीचा शेवट करतो. पहिल्यांदा तुकारामानं म्हटलंय, तुम्हायोगी नाही देवा गोड मान्य घ्यावा. बोरकरांनी म्हटलंय, यज्ञी ज्ञानी देऊनी निजशीर, घडले मानवतेचे मंदिर, परी जयाच्या दहनभूमीवर, नाही चिरा नाही पणती, तेथे कर माझे जुळती. धन्यवाद.